क्योंकि जो मेरा जो सक्सेस है वो मेरे हाथ में है। लक भी फेवर कभी कभी होता है कि भाग्य का साथ मिले तो और मतलब उसमें और भी मतलब क्या कहेंगे और फिर तो ये आ जाता है। तो इसी तरह 9th का क्रम है बम्बई के बारे में। सबसे ज्यादा फेल बच्चे जो है वो मैथ्स और इंग्लिश होने से ही आपका फ्यूचर ऐसा बिल्कुल नहीं है। इसलिए आपको टटोलना होगा अपने आप को, आपको समझना होगा कि मैं क्या हूं, मैं क्या हूं, खुद को पहचानना होगा। इसलिए जगह जगह पर सायकोलॉजिकल टेस्ट दी जाते, मानसशास्त्रीय कसोट्या केल्या जातात की ज्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट कळतो, ज्याच्यामध्ये तुमचा ऍटिट्यूड कळतो, ज्याच्यातून तुमची ऍडजस्टमेंट कळते आणि ज्याच्यातून तुम्हाला काउन्सिलिंग मार्फत तुमच्यातले दोष काढून तुम्हाला या चांगल्या वळणावर आणण्याचा प्रयत्न केला जातो। पण सगळेच मानसशास्त्रीय कसोट्या घेण्यासाठी जातात का? नाही का? काही नाही मानसशास्त्रीय कसोट्या नेमक्या असतात का हेही देखील माहिती नाही, ते कुठे चालतात हेही माहिती नाहीये, ते फुकटच होतात का की पैसे देऊन होतात हेही माहिती नाही। पण मी ज्या संस्थेतून आलेलो आहे त्या संस्थेचं नाव आहे व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, जिथे वर्षातून 2 महिने सायकोलॉजिकल टेस्टिंगचा प्रोग्राम चालतो। हा फ्री ऑफ कॉस्ट आहे, कुठलाही एक पैसा तिथे घेतला जात नाही। बाळांना पण खूप जवळ आहात, नक्कीच संधीचा फायदा घ्या। ही संधि जो 10 के बच्चे अपियर होते हैं जिस साल परीक्षा देते हैं और 10 साइंस के उनके लिए ही है। तो ये सारे बच्चे वो साइकोलॉजी टेस्टिंग करा सकते हैं और अपना इंटरेस्ट अपनी एप्टीट्यूड समझकर अपना करियर चॉइस कर सकते हैं। चीज अगर ना करे तो क्या करें, तो भी आप कुछ बहुत कुछ कर सकते हो। इसलिए अपने आप को खुद को समझना होगा। कैसे समझे? तो तुम्हाला तुमच्या करियर चॉइससाठी महत्त्वाचं ठरणार आहे। कारण म्हटलं जातं शब्द सूत्र दिलेली आहे की कुठलाही करियर तुम्हाला निवडायचं असेल तर तुमची बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे, शाळेचे मार्क महत्त्वाचे। इसलिए पहले से बोला इंडियन बॉक्स है, चाहे तो उसका अच्छा इस्तेमाल कर सकते हो। तो चुनिंदा प्रोग्रामों को सिलेक्ट, आपका सिलेक्शन बहुत इंपॉर्टेंट है कि आप कौन से प्रोग्राम देख रहे हो, उससे आपको इंटरेस्ट पता चलता है कि आप कितने इंटरेस्ट रखते हैं। ये सारी बातें आपको समझनी है, इसलिए आप कितने ओबिडिएंट हो, आज्ञाकारी हो क्या नहीं। If we give the marks or numbers to A to Z, all the letters from 1 to 26, and there are some words, hard working, depending on the attitude of the student. Unless you yourself decide to study, unless you decide yourself to achieve something, nobody can help you to achieve that. And if you decide, then no. For the lecture, I will start with one share and then I will continue. The share says like this: किसी को जहाँ से मुकम्मल नहीं मिलता है, किसी को आसमान तो किसी को जमीन नहीं मिलती। अगर है इस दुनिया का खेल, किसी से दिल नहीं मिलता तो कोई दिल से नहीं। This is the story of our career. Somebody want to achieve something in music, but his parents put him into accountancy, and all his music goes into the accounts. And there are 4 things you find that as manipulation, all that, and many courses. I am basically also an engineer. So we learned engineer. When I was a student, there was no career guidance, no career coaching. I was in a municipal school, which was at that time called as a basic training school.
आणि त्या समारोह सोहळ्याला सुभाष चंद्र सिंग आणि श्री एकनाथ गायकवाड खासदार उपस्थित होते. हा 2 दिवसाचा करिअर मेळावा आम्ही सायन, धारावी आणि चेंबूर या विविध ठिकाणच्या शाळांमधील 10वी, 8वी आणि 10वी पास झालेले विद्यार्थी यांच्यासाठी तंत्रशिक्षणातून ज्या विविध सोयी उपलब्ध आहेत, जे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, त्यांच्याविषयी त्यांना माहिती करून द्यावं, त्यांना अवगत करून द्यावं, जेणेकरून 10वी उत्तीर्ण झाल्यावर किंवा इतर माध्यमिक स्तरावर किंवा माध्यमिक 8वी 9वी असतात त्यावेळी किंवा 10वी उत्तीर्ण झाल्यावर 12वी उत्तीर्ण झाल्यावर त्यांच्यासाठी कोणते करिअर उपलब्ध आहे, करिअर पर्याय उपलब्ध आहेत, कोणते वेगवेगळे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत त्याच्याविषयी त्यांना माहिती मिळावी आणि त्यांनी योग्य आपल्याला अभ्यासक्रम देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन दाखवलं व त्यांनी पुढे आपलं करिअर घडवावं. मुख्यत्वे करून आम्हाला असं आढळलं की सहाय्यकचे महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ज्याला आपण MSPT म्हणतो आणि ते महाराष्ट्रात विविध डिप्लोमा अभ्यासक्रम राबवतो. एवढे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, जवळजवळ 160 विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आपल्याकडे. तसंच ITA मार्फत बरेचसे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अशा बहुतांश अभ्यासक्रमाची माहिती घेऊन आज आपल्याकडे जी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र विभाग तंत्रशिक्षण मंडळाचे परीक्षा नियंत्रक मावळकर सर, त्यानंतर विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल प्राचार्य विक्रांत जोशी, परीक्षा नियंत्रक मंडळाचे माजी कंट्रोलर श्री मुळे सर, त्यानंतर आपल्याकडे प्रत्येक अर्थाचे म्हणून मुळे सरांबरोबरच आज अशोक नवले, आपल्याकडे नवले सर विजय नवले इथे उपस्थित आहेत. ते आपण आपल्याकडे काही जणांचा सारस्वती प्रोग्राम बघितला असेल तर त्यामध्ये करिअर मार्गदर्शन करतात. त्या प्रोग्राममध्ये करिअर मार्गदर्शक म्हणून त्यांनी तिथे उपस्थित आहे. तर आपला हा प्रोग्राम बोलण्यासाठी मी श्री जयेश तंत्रशिक्षण माजी कंट्रोलर म्हणून पण काम केलेलं आहे. मला आशा आहे की त्याचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना निश्चितच मार्गदर्शन झालं. पूर्वी आपण आपल्याला जास्त माहिती होती. इथे उपस्थित झाले त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो. त्यासोबतच सर्वप्रथम या साधना हायस्कूल काय या शाळेचे हायस्कूलचे मॅनेजमेंट ट्रस्टी, प्राचार्य, उपप्राचार्य आणि स्टाफ यांनी या कार्यक्रमाकरता या भागातले 2 चांगले अग्रगण्य पॉलिटेक्निक, विवेकानंद पॉलिटेक्निक चेंबूर आणि मनोरमा पाटील पॉलिटेक्निक सायन्स या 2 पॉलिटेक्निकच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये करिअरच्या बाबत माहिती देणार आहे. तर या कार्यक्रमाकरता प्रामुख्याने मार्गदर्शन आणि माहितीपर भाषण देण्याकरता म्हणून प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक नवले सर यांना पुण्याहून आमंत्रित केलेलं आहे. आणि यांच्या व्याख्यानामुळे तुम्हाला निश्चितच खूप मोठा लाभ होणार आहे की यांची या क्षेत्रावर खूप सारी पुस्तकं आणि त्यांची वेबसाईट त्यांनी डिझाईन केलेली आहे की gotoengineering.com. म्हणजे इंजिनिअरिंगला जाण्याकरता काय काय आपल्याला प्रोसिजर फॉलो करावे लागते की सहजरित्या माहिती व्हावी म्हणून त्यांनी मराठीतून आणि इंग्रजीतून ही पूर्णपणे वेबसाईट डिझाईन केली आणि ती पूर्ण त्या नॉट ओन्ली महाराष्ट्र पूर्ण भारताच्या पब्लिक करता अवेलेबल झालेली आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे त्यांच्या या वेबसाईटला तुमच्या
महाराष्ट्रातून नव्हे, भारतातून नव्हे, तर दुसऱ्या देशातून देखील त्या वेबसाईटला व्हिजिट होते आणि खूप मोठ्या प्रमाणात व्हिजिट होते. तर या कार्यक्रमाकरता शाळेत उपस्थित असलेले या शाळेचे उपमुख्याध्यापक श्री गोडे सर, MSPDचे गोडे सर, नवले सर आणि जोशी सर हे सर्व उपस्थित आहेत आणि याबाबत सविस्तर माहिती देणार आहे. तर MSPD बद्दल थोडक्यात तुम्हाला 2 मिनिटात सांगितलं आहे. हा विभाग पॉलिटेक्निक आणि बी इंजिनिअरिंग MBA या भागाचा कार्यभार बघतात आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालन आहे. हा विभाग मुख्यत्वे ITI, व्होकेशनल, MCVC, टेक्निकल या बाबतचा पूर्ण कार्यभार बघतात. तर याकरता दोन्ही विभागाची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे आणि याकरता या दोन्ही विभागाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि याची माहिती देण्याकरता म्हणून त्यामध्ये जवळजवळ 68 3 डिप्लोमा आफ्टर 10 AICTE डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी असे जवळ 68 डिप्लोमा बसलेले आहेत. 68 to 70 डिप्लोमा बसलेले आहेत. याबाबतची माहिती देखील आहे वितरित केली जाणार आहे. ब्युटिकल्चर अँड डिझायनिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यानंतर प्रत्येक ग्रुपमध्ये 8 ते 10 प्रकारचे डिप्लोमा शॉर्ट टर्म, लॉंग टर्म आणि या सर्व प्रोसेसबद्दल माहिती देणार आहे आणि माहिती सोबतच या विविध प्रोसेसला will be covering all the courses related to diploma, previous diploma and short-term courses as well. As well, we will be briefing you about the ITI courses. So all the courses available to the ITI courses. याच्याविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला द्यायला सांगितली आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो मुलांच्या बाबतीत की नेमकं काय करायला पाहिजे. बरेचशा मुलांना मार्कांचा ग्रुप असतो 80, 90, 70, 60, 65, 50, 40, 30, 20 अशा मार्कांमध्ये मुलं असतात. प्रत्येकाची एक कॅपॅसिटी असते. प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार प्रत्येक कोर्सेस ठरलेले. 40% मुलांनी सांगितलं मला डॉक्टर व्हायचं तर डॉक्टर नाही होणार, होईल कदाचित, तर खूप प्रयत्न करायला लागतो. म्हणून प्रत्येक आपल्याला जे ऍडमिशन ठरलेलं असतं ते बहुतेक करून मार्कांच्या याच्यावर ठरलेलं आहे. त्यामध्ये मग बरेच वेळेस काय होतं की 70 हे साधारणतः असे कोर्सेस चालवतात की जे मिडियम मुलं आहेत, जे 60, 65, 70% जे मुलं आहेत ते तिथे ऍडमिशन घेऊन चांगलं करिअर करू शकतात. बरेच जण माहिती नसतं आज असे काही कोर्सेस आहेत की जे तुम्ही विचार केला तर करू शकता. मुलींसाठी सुद्धा आमच्या इकडे भरपूर कोर्सेस आहेत. म्हणून ऍडमिशन घेण्यापूर्वी किंवा कधी तुमचं नशीब खूप चांगलं की तुम्हाला कोणीतरी सांगायला आहे. बऱ्याच वेळेस कोणाला सांगायला कोणीच नसतं. मला आनंद होतो पण मला सांगायला रिप्रेझेंट करायला कोणीच नाहीये. मला दुःख होतं पण मला सांगायला कोणीच नाहीये. तुम्हाला सांगायला कोणीतरी हे व्यासपीठ तयार झालेलं आहे. त्या व्यासपीठाचा फायदा तुम्हाला होऊ शकतो नेहमीसाठी आणि असं व्यासपीठ नेहमीसाठी पुढे राहणार आहे. सिव्हिल, सर्वेअर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक असे भरपूर ट्रेड आहेत की जे मुली सुद्धा करू शकतात. कॉम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट, नावाचा ट्रेड आहे. हे सगळे ट्रेड तुम्ही मुली सुद्धा करू शकतात आमच्या ह्याच्यात. केमिकल कंपन्या आहेत, तुमच्या प्रिंटिंग कंपन्या आहेत, हॉटेल्स आहेत. अशा ठिकाणी आम्ही मुलांना 10वी नंतर ठेवणारा तुमचा पॅटर्न आहे. तिथे मुलं असे आहेत की ज्यांनी थोडी मार्क्समध्ये तुम्हाला काहीतरी करिअर करायचं, लवकर शिकायचं आहे, लवकर पायावर उभं राहायचं आहे, तर असे मुलं ITIच्या कोर्सकडे लक्ष देऊ शकतात. वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या ITI चालतात. मान्यवर आणि विद्यार्थी मित्र, त्याचप्रमाणे या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिकेचे करिअर गायडन्स म्हटलं की ते सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं की कोर्सेसची माहिती, कुठे ऍडमिशन कसं मिळणार, किती वर्षांचा कोर्स आहे, मग मला त्याच्यात स्कोप किती आहे आणि त्या दृष्टीने स्कोप असलेलं करिअर ठरवलं
माझ्यावर किती जबाबदारी आहे. करिअर करणे फक्त 90% किंवा 80% पडलेल्यांच्या त्यांच्या पुढे पडलेल्यांची जबाबदारी किंवा त्यांना अधिकार आहे असं नाहीये. सगळ्यांना करिअर करता येणार आहे. करिअरची अत्यंत सोपी व्याख्या मी काय केली आहे. करिअर ज्यांच्या तसबिरी लावल्यात शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी. मला असं वाटतं की त्या महान विभूतींनी काय दुसरं काही वेगळं केलं होतं, तर उत्तमपणे त्यांनी त्यांचे आयुष्य जगण्याचा मार्ग शोधला होता. तो त्यांचा आयुष्य जगण्याचा मार्ग त्यांच्या पुरता मर्यादित नव्हता, पण तो अनेकांच्या लाखो हजारो कोट्यावधी लोकांपर्यंत तो पोहोचला होता. आणि म्हणून त्यांचा तो त्या राज्यामध्ये फक्त सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, इंजिनिअरिंग, मेडिकल आणि अमुके कोर्सेस नाही, तर करिअर म्हणजे आयुष्य जगण्याचा मार्ग आहे. तो माझा करिअर जगण्याचा आयुष्य जगण्याचा मार्ग कसा असेल मी ठरवतो. आणि ते ठरवण्यासाठी मी कुठला कोर्स लागेल, कुठल्या एज्युकेशनची पद्धत लागेल, त्यामुळे मला पण निर्णय घेत आहे. कारण मला काय व्हायचं आहे हे खूप महत्वाचं. सरांनी खूप चांगला मुद्दा सांगितला, म्हणजे स्वतःला ओळखा. आणि त्या दृष्टीने आपण करिअरची निवड करूया. करिअरची निवड लगेच आज व्याख्यान संपलं की लगेच संध्याकाळी बसून करायची नाही. ती सातत्याची प्रोसेस आहे. मधल्या काळामध्ये तुमच्या डोक्यात ज्या काही कल्पना येतील त्यानुसार इव्हॉल्व्ह होणाऱ्या लोकांनुसार नंतर 10वी-11वीच्या टप्प्यावर तुम्ही जो निर्णय घेऊ शकता तो विचार मात्र आता मनात रुजला पाहिजे. मला आठवतं 1991-92च्या आसपास एक किस्सा झाला होता मुंबईमध्ये. मुंबईला एका अत्यंत उंच अशा इमारतीमध्ये भारतीय एक उद्योजक असं स्वप्न बघत होता की जपानच्या एका कंपनी बरोबर मी कोलॅबोरेटिव्ह म्हणजे जॉईंट मध्ये कंपनी चालू करणार. जुनी गोष्ट आहे, 91 सालची, म्हणजे जवळजवळ 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट. जपानी उद्योजक कसं म्हणलं तर दिसायला मोठा, पण उद्योजकतेमध्ये अत्यंत त्याने मोठी उंची गाठली. हा उद्योजक भारतीय उद्योजकाबरोबर चर्चा करण्यासाठी, मीटिंग करण्यासाठी आता व्यवसाय चालू करायचा एकत्रितपणे भारत आणि जपान मिळून. आणि आपल्याला काय व्हायचं आहे किंवा आपल्याला लहानपणापासून काय करायची आवड होती त्याचा जरा आढावा घ्या. आज तुम्ही 9वी जाऊया 5 ते 6 वर्षांनी तुम्हाला काय व्हायचं आहे याचं जरा मनात आकलन करा. तुम्हाला जे वाटेल की मला हे आपण 5 वर्षांचं स्वतःला पुढे पहा हे जरा फक्त मनात काढा. म्हणजे आपल्याला त्या संबंधित फक्त विचार करायची की जर वाटेचं मनाचं झालेलेच आहे, खूप वाटत झालेले आहे, आपल्याला काही विचारायचं असेल तर ती गोष्टी लिहून घ्या. काही कुठलाही प्रश्न विचार करता मनात कोणतीही भीती किंवा भीड वापरू नका. हा प्रश्न चालतो. कोणताही आलेला प्रश्न आपण विचारू शकता. आपल्या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असावा त्या बाबतीत विचारतो.
किंवा त्याच्यामध्ये काही चित्रपटाने दाखवलं असतं की एअर होस्टेस अत्यंत तुलतुलेपणे येते ती पण जास्त असते. त्याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटीज म्हणजे उंची आणि तसं लागली तर तुम्हाला असं वयाच्या बाबतीत काही अटी असतात. कारण जास्त वयासाठी लँग्वेजवर प्रभुत्व खास करून इंग्लिश एक मिनिमम भाषा झाली, पण त्याहीपेक्षा जास्त भाषा फॉरेन लँग्वेजेस असतात. हा कोर्स जो आहे तो 12वी नंतर जमतो, ॲडमिशन घेता येतं. कालावधी कोर्सचा कमी आहे, काही ठिकाणी 1 वर्ष, काही ठिकाणी 2 वर्षाचा कोर्स असतो, परंतु त्याहीपेक्षा कमी कालावधीचे कोर्सेस असतात. फक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे एअर होस्टेस करताना त्या संस्थेची पण लायबिलिटी काय आहे ते पाहावं. पुण्यामध्ये आता काही महिन्यांपूर्वी एअर होस्टेस ऑर्गनायझेशन एअर ट्रॅफिकिंग रिलेटेड काम करतात, त्यांच्या संबंधातल्या काही इन्स्टिट्यूट त्यामध्ये असतात. पुढे तर सांगते की या संस्थांना परमिशन एअर होस्टेसच्या बाबतीमध्ये ITIच्या अंडर ठाण्याला एक मागच्या वर्षी इन्स्टिट्यूट सुरू झाली, त्याचं नाव आहे एव्हिएशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ती ITIच्या अंडरमध्ये चालते. त्याच्यामध्ये कोणकोणते कोर्सेस शिकवले जातात ते मी सांगतो. एअर होस्टेस किंवा फ्लाईट पर्सन, मुलगी असेल तर तिला एअर होस्टेस म्हटलं जातं, मुलगा असेल तर त्याला फ्लाईट पर्सन म्हटलं जातं. असं नाही आहे की मुलाला त्याच्यात करिअर नाही आहे. म्हणजे मोठे मोठे जे प्रवासी शिफ्ट होतात, जसं विमान प्रवासी विभाग आहे तसं प्रवासी शिफ्ट असतं आणि सिमिलर टाईपचं वर्क यामध्ये देखील आहे. तर हा एअर होस्टेसचा कोर्स बनवण्याचं काम महाराष्ट्र बोर्ड ऑफ एज्युकेशन घेतलेला आहे, तर त्याचा कोर्स फ्रेम करण्याचं काम हे सुरू आहे. पण पॅरलमध्ये मॅरिटाईम कॅटरिंग टेक्नॉलॉजीचा 2 वर्षाचा 12वी नंतरचा डिप्लोमा महाराष्ट्र राज्य तंत्रज्ञान मंडळाचा ऑलरेडी सुरू आहे गेल्या 6-7 वर्षापासून. त्याच्या काही इन्स्टिट्यूट मुंबईत आहेत, काही मुंबईच्या बाहेर देखील आहेत. तर मुंबईमध्ये पनवेलला 9822502969. I repeat once again, it is 9822502969. आणि अमरावती संस्था आहे ते महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे एक्झाम कंट्रोलर आणि इतर बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडतात. त्यांचा उपाय आपण घेऊ शकता. आणि त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतेही आपल्याला मार्गदर्शन पाहिजे असल्यास आपण त्यांचे संपर्क करावा. अंबावलीकर MSPT मोबाईल नंबर आहे 998723. आजचे व्याख्याने परस्परचा नवऱ्याचा मुळेचा त्यांचे दोन्ही करण्यासाठी आभार मानतो. साधना महाविद्यालयाचे कर्मचारी मॅनेजमेंटने सपोर्ट केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. दोघा सरांना त्यांच्या सहकार्याबद्दल मी आभाराचा विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानतो.
कोई भी ट्रेड में जाके वो काम कर सकते हैं। आप आज देखिए गर्ल्स सबके आगे है, लड़के लोग सबके आगे है। अभी वो कोई भी कोर्स करेंगे तो उनको ये कर सकते हैं। देखिए पहले गर्ल्स लोग जो है पीछे पीछे रहते थे, अभी सब लोग आगे टीम रहते हैं। 1 साल का कोर्स रहता है, 2 साल का कोर्स रहता है और 3 साल का कोर्स है। ऐसे कोर्स है, वो कोर्स करने के बाद आप अप्रेंटिसशिप कर सकते हैं। अप्रेंटिसशिप करने के बाद आपको जॉब तुरंत मिलता है। आईटी का लड़का कोई भी बेकार नहीं बैठ सकता है। अभी मेरे सर्विस में 15 साल के सर्विस में मेरा एक भी लड़का अभी तक एयर इंडिया में जॉब है, बीएमसी में जॉब है। कोई भी क्षेत्र में आपको जाइए, वो क्षेत्र में आपके लिए जॉब है, आप अच्छा कैरियर बना सकते हैं। नहीं तो आप खुद के ऊपर खुद का व्यवसाय बना कर सकते। इसमें मॉड्यूलर सिस्टम रहता है, उसमें मल्टी स्किल और सेंटर ऑफ एक्सीलेंस भी दिया जाता है, जिसमें आईटी मुंबई में है, दादर में है, गुड़गांव, कुर्ला, बोरोली सब आईटीआई है। अभी रोजगार कम पड़ गया है, अभी फैक्ट्री आईटीआई करने में मांगने लग गए हैं। एक मौका है, आप इसमें कैरियर अच्छा बना सकते हैं। आप लोग सुबह से यहाँ पे बैठे हैं, मैं भी आपको समझ सकता हूँ, आप थोड़ा परेशान होंगे, तो भी आपने जो परेशान निकाले और आपके लिए अच्छा कैरियर का प्रोग्राम बना। मतलब है कि ये लोग जो होते हैं वो मानव के सामने खेलना चाहते हैं, साइंस के सामने खेलना चाहते हैं, लोगों के साथ में उनका बड़ा जुड़ाव होता है, वो मशीनों के साथ आसानी से काम कर सकते हैं। आपको बैचलर ऑफ वेटरनरी साइंस या उनकी जानवरों के डॉक्टर की डिग्री लेना जरूरी है। अगर आप मशीनों के साथ काम करना चाहते हैं तो आपको आईटीआई का या इंजीनियरिंग का या कोई उसी तरीके का कोर्स लेना जरूरी है। और आप आदमियों के साथ में काम करना चाहते हैं तो आपको उस तरह से बातचीत करके और अच्छे तरीके से कामकाज कर सकते हैं और अपना जो हुनर है उसके अंदर तरक्की कर सकते हैं। और रियल खेल सकता हूँ या आज मुझे मशीनों के साथ काम करने की कोई रुचि है, अगर मैं घर में स्कूटर या कुछ चीजें बंद हो जाती है तो क्या मैं उसे रिपेयर करवाना चाहता हूँ, मैं खुद हाथ में स्कूटर लेके कुछ कोशिश करती है बनना है, कोई मैकेनिकल इंजीनियर बनना है, इस तरीके का कोई भी जो काम है या मशीनों के साथ में करना है या जनावरों के साथ में करना है तो आप कर सकते हैं। आप बैचलर ऑफ वेटरनरी साइंस बनकर आप पोल्ट्री फार्म खोल सकते हैं या कोई भी दूसरे तरीके का भी काम शुरू कर सकते हैं। तो ये सारे मामले जो है वो आप खुद कर सकते हैं। आप कोई नींद नहीं सीख सकते हैं क्या? अगर आपके घर में लाइट चले जाते हैं तो क्या आप खुद खोलने की कोशिश करते हैं क्या? अगर आपकी साइकिल फिर अच्छी तरीके से नहीं चलती है तो क्या आप उसके अंदर कोई नया चीज डालने की कोशिश करते हैं? ये नया डालने का जिसमें शौक है और उसमें रिस्क लेने का आज एक हुनर है, ऐसे लोग इंटरप्राइजिंग टाइप के लोग होते हैं और ये लोग ज्यादा करके नौकरी में नहीं रहते हैं, ये सेल्फ एम्प्लॉयमेंट में या खुद का रोजगार जुटाने में लगते हैं। और वो सिर्फ खुद का ही रोजगार जुटाने ऐसा नहीं है, वो लोगों के लिए भी रोजगार की व्यवस्था करते हैं। उनके फैक्ट्री में लोगों को दूसरों को नौकरी को रखते हैं, उनका पगार या उनका भी घर चलाने की कोशिश करते हैं, तो ये एंटरप्राइजिंग लोग हैं। अब एंटरप्राइजिंग लोग और इन्वेस्टिगेटिव लोग ये दो ऑपोजिट है। इन्वेस्टिगेटिव कामाच्या शब्दात नसते त्याने दुसऱ्या ज्यावेळेस पदाला त्याचे कामा हा निश्चित स्वरूपात होतो, कारण कसा तू जी स्पर्धा लावतोय जमिनीवर पडलेली लावलेली आपण काय तू तयार कोणीही स्पर्धा लाव आणि त्या स्पर्धेत तू निश्चित जिंकली। त्याचा मतीदार जात असलेल्या दृष्टीने आता सांगितलेला आहे तुमच्या जी क्षमता आहे त्या क्षमतेचं जर तुम्ही करिअर केलं तर तुम्हाला यश हे निश्चित मिळणार आहे। आम्हाला आता कॉल करायला कुठे जायचं मात्र पात्रता नसेल तर आपल्याला ते प्रवेश मिळणार निश्चित स्वरूपात तुमचा पहिला इंजिनिअरिंग केला आहे म्हणून आपल्याला काही कारण नाही आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन पीएचडी करायचं समजा एखाद्या कमी मार्क मिळालेला आहे परंतु इंजिनिअरिंग मध्ये आवड आहे, इंजिनिअरिंग क्षेत्रातली आवड
ज्युनियर कॉलेजमध्ये MCVT चे वेगवेगळे ग्रुप आहेत, इंजिनिअरिंग ग्रुप आहे, ॲग्रिकल्चरला आहे, पॅरामेडिकल आहे. तुम्हाला जो कल आहे, तुमची जी क्षमता आहे, तुमची जी आवड आहे, या आवडीनुसार जर डिग्री ॲग्रिकल्चर मिळत असेल, डिप्लोमा ॲग्रिकल्चर MCVT अभ्यासक्रमात असतो, तर तुम्हाला कंपनी एक्झाममध्ये पॉलिटेक्निकमध्ये डायरेक्ट सेकंड इयरसाठी काही जागा ऍक्टिव्ह आहे. म्हणजे तुझी जी व्हर्टिकल हमारे जो स्पीकर थे, जो वक्ता थे, उनका भाषण हो चुका है. ये जो व्यवस्था की, इसके पीछे एक महान व्यक्तित्व है, माननीय एकनाथ गायकवाड़, जो मुझे व्यक्तिगत रूप से नहीं जानते, लेकिन मैं उनको जानता हूँ. कैसे जानता हूँ?
विवेकानंद ट्रस्ट या शाळेमध्ये आल्यानंतर मला पहिल्यांदा स्वामी विवेकानंदांचा फोटो दिसला, तर त्यांचं एक वाक्य आठवलं मला, गुरु मिळणं ही एक भाग्याची गोष्ट आहे. आणि आज जोशी सर आणि त्यांच्या टीमने जे काम केलेलं आहे इथे, त्याची मला पहिल्यांदा प्रशंसा करावीशी वाटते. कारण त्यांनी 2 दिवसामध्ये अथांग परिश्रम घेऊन मी 2 दिवस बघतोय, त्यांनी हे विद्यार्थ्यांचं जे काही मार्गदर्शन करिअर आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन मिळावं हा उद्देशाने वेगवेगळे मार्गदर्शक बोलवले, त्यांना चांगल्या पद्धतीचं करिअर गायडन्स द्यावं या इच्छेने त्यांनी चांगला कार्यक्रम राबवलेला आहे. आणि आता ही शेवटची संस्था आहे की तिथे आपला हा जो कार्यक्रमाचा समारोप होतो आहे. We give you hand for जोशी सर and their staff. मैं आपको इंट्रोड्यूस करूंगा जो वोकेशनल एजुकेशन है एडवांस ट्रेनिंग, एंड एडवांस ट्रेनिंग विल बी कंप्लीट दैट यू गोज ऑन स्पेशलाइजेशन ट्रेनिंग. These schemes are newly launched from state of Maharashtra and Nirvanagar Kurla idea, and also ladies idea also be available here in the Dadar Thana. There is a here. Thank you for the talking. Okay, thanks. यानंतर मी आमंत्रित करतोय श्री विजय लवले यांना. विजय लवले मी कॉन्सन्ट्रेट ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात विविध ठिकाणी करिअर विषयक मार्गदर्शन ते करतात. आज छान भाषण सांगता येते सगळं ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगा म्हणजे स्कोप कशाला आहे, आणि स्कोप कशाला आहे म्हणजे इन ब्रॅकेट meaning of that is tell me the options where there is more money available. जिथे जास्त पैसा मिळणार आहे, जिथे जास्त आर्थिक प्राप्ती आहे ते सांगा आम्हाला. म्हणजे आम्ही आमच्या पिंकीला किंवा पिंट्याला आम्ही त्या ठिकाणी ऑप्शन त्या करिअरला घालू. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर आम्हाला त्याच्यामध्ये आमच्या मुलाला जे त्याच्यात ऍडमिशन घ्यायचंय असं ऑल ओव्हर महाराष्ट्रात मी प्रवास करतोय. मी प्रत्येक ठिकाणी पालक सांगतो आम्हाला आमच्या मुलाला IT इंजिनियर बनवायचं. शी इज मोर इंटरेस्टेड इन IT. काय इंटरेस्टेड आहे तर कम्प्युटर समोर काय बसून असतात, कम्प्युटर समोर बसून काय करत असतात तर कम्प्युटर गेम्स खेळत असतात. and that's why they are interested in computers. आणि म्हणून त्यांना कम्प्युटर इंजिनियर किंवा IT इंजिनियर व्हायचं असतं. कम्प्युटर इंजिनियर आणि IT इंजिनियर तर तुमच्यासाठी कम्प्युटर इंजिनिअरिंगचं करिअर तुमच्यासाठी नाही. आणि म्हणून घी बेचावे बडगा घेते या मुली सांगतात की अमुक एक आहे म्हणून मला तिथे जायचंय, पैसे मिळतात म्हणून मी त्या ठिकाणी जाणार, हा निर्णय स्वीकार करू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मला ते आवडतंय का, म्हणजे मी त्या फील्ड रिलेटेड आहे का. म्हणजे मी एका एसटीतून प्रवास करताना एका कंडक्टरला विचारलं की ती एसटीचा प्रवास असं होता की जळगाव मालवण अशी बस होती. जळगाव येतो ती क्षमता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एसटीचा कंडक्टर म्हणून सुद्धा काम करू शकत नाही. आणि केमिस्ट्रीच्या लॅबच्या भोवती नुसतं गेलं, केमिस्ट्री लॅब जरी पाहिली तरी त्याला डोकं दुखायला लागतं, गरगरायला लागतं. आणि केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये आत गेल्यावरती केमिकल पाहिल्यानंतर त्याला असतं की हे आपल्या इथं काय आपण प्रॅक्टिकल करून लगेच निघायचं. तो जेव्हा केमिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो त्यावेळेस त्याच्या पुढे 4 वर्ष इंजिनिअरिंगचा कोर्स आणि नंतर अख्खा आयुष्य केमिस्ट्रीमध्ये घालायचं असतं हे त्याला नंतर 3ऱ्या वर्षात कळतं. तेव्हा तो करिअरचा निर्णय चुकलेला असतो. ज्याला बायोलॉजी विषय अभ्यास करताना सेल बायोलॉजी, प्लांट सेल ॲग्रिकल्चर, मायटोकॉन्ड्रिया हे सगळे शब्द असे त्याच्या तारेजमीनवर व्हायला लागतं. त्यावेळेस तो ज्यावेळेस MSc मायक्रोबायोलॉजी ऍडमिशन घेतो त्यावेळेस तुम्ही मला सांगा तो काय त्याच्यामध्ये कपाळ करणार आहे. त्याला बायोलॉजीचा एक चॅप्टर वाचायला कंटाळा येत असेल, त्रास होत असेल तर तो मायक्रोबायोलॉजीमध्ये असं करिअर करू शकेल का की जिथं 700 पाणी 800 पाणी असं पुस्तक आहे ज्याच्यात फक्त सूक्ष्मदर्शकारीच आहे, दिसणार डोळ्याने दिसणार काहीच नाही, नेकेड दिसणार काहीच नाही, त्याला सूक्ष्मदर्शक घ्यायला लागेल. अशा ठिकाणी 11 विषय काढायचं शक्य नाही. ज्याला उत्तम बोलता येत नाहीये आणि त्याला विद्यार्थ्यांबद्दल अजिबात प्रेम नाही असं वर्ग शिक्षक आल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रतिकूल शंका खाली असं म्हणत असेल तो शिक्षक स्वतःचे करिअर पण बरबाद करत असतो आणि समोर बसण्याचा जॉब म्हणून क्रिएट करते असं जर तुम्ही म्हणत असतो तो निर्णय तुमच्यासाठी पण चुकतोय आणि इतरांसाठी सुद्धा. कारण याला सिव्हिल इंजिनिअरिंगचा इंजिनियर ज्यावेळेस काम करतो आणि त्याची इच्छा नसते काम करण्याची
त्यामध्ये इंटरेस्ट असणं अपेक्षित आहे आणि म्हणून करिअरचा निर्णय आपल्यासाठी महत्वाचा आहे. केवळ आपलं पोट नीट करावं आणि आपला पगार नीट असावा यासाठी करिअर नाहीये, तर ते करिअर समाजावर काहीतरी देणं लागत असतं. ज्याने मिळाले तर तो विद्यार्थी किंवा तो डॉक्टर ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये जातो त्यावेळेस तो भेदरलेला असतो. मी एक किस्सा सांगतो. एक ऑपरेशन थिएटर आहे, हार्ट पेशंट हा दुरुस्त व्हायलाच पाहिजे आणि म्हणून ते काम करतात, म्हणून त्यांचं नाव होतं, म्हणून त्यांच्या फोनवरतीच्या सल्ल्याला एका सेकंदाला पैसे पडतात. हे डॉक्टर नितू मांडे पुण्याच्या अशा कार्यक्रमात आले होते. भाषण चांगलं झालं आणि त्यानंतर एका पालकाने एक मॅडम होत्या, त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी आली होती, तिला मेडिसिनला कदाचित जायचं होतं आणि डॉक्टर अब तक जो सामने बैठे हुए विद्यार्थी रहते थे वो या तो 12वीं पास इंजीनियरिंग कॉलेज के या मैनेजमेंट के ऐसे बड़े विद्यार्थी रहते थे. आज आपको कुछ कहने के लिए आया हूं. शुरू में सिर्फ परीक्षा देते थे और रिजल्ट डिक्लेयर करते थे, लेकिन 10 साल से पूरा अभ्यासक्रम बनाना, पढ़ाई का माहौल बनाना, उसकी रूपरेखा बनाना, ये काम भी MSc करने के लिए. इतना ही नहीं, जितने भी अध्यापक हैं उनको ट्रेनिंग देना. ट्रेनिंग मतलब क्या है कि कैसे पढ़ाते हैं, क्या पढ़ाना चाहिए. और एक बात शुरू की है बच्चों के लिए, जब आप एडमिशन लेंगे तो आपके मन में कुछ नए नए विचार आते हैं. तो अगर बोर्ड की तरफ से उसका एक कंपटीशन रखा जाता है और उसमें आप अपने विचार, अपनी आइडिया, अपने संशोधन ये सब रख सकते हैं. तो उसकी वजह से आपकी बुद्धिमत्ता बढ़ती है और आपके बारे में बहुत सारे शब्द आपको बता. अभी आप 9वीं 10वीं ये 2 साल बहुत महत्व के होते हैं, जिसकी वजह से आप शुरू करते हैं कि क्या पढ़ाई करें, कहाँ जाना है, क्या होना है अपने को. अभी अभी सर ने बताया कि जो भी करेंगे तो पास होना मुश्किल हो जाएगा और कहीं नौकरी नहीं मिलेगी. और सिर्फ नौकरी लेना या कोई काम करना यही उद्देश्य नहीं होता है, वो अच्छी तरीके से करना चाहिए. अभी डिप्लोमा जो है वो 10वीं के बाद है. जैसे सर ने बताया कि 50% मार्क्स चाहिए, तो 51% लेके आपको तो घर में बैठना पड़ेगा. आजकल इतनी कॉम्पिटिशन हो गई है कि आपको अच्छे कॉलेज के लिए हम आपके स्कूल के लाइब्रेरी में वो किताबें रखने जा रहे हैं MSBT का, जिसमें पूरी लिस्ट है कि कौन से कोर्स हैं. हर कोर्स 3 साल का होता है, कुछ कोर्स 4 साल के होते हैं, कुछ 2.5 साल के भी होते हैं. तो वो उसके सामने लिखा हुआ होता है. और मैं ये कहता हूँ कि जब ये पास होते हैं तो उन्हें इंजीनियरिंग कहा जाता है, लेकिन डिप्लोमा होल्डर कहा जाता है. आप डॉक्टर के लिए जाएंगे तो वो उसकी प्रैक्टिस चल रही है. अगर वकील है वो भी उसको बोलते कि वो प्रैक्टिस कर रहा है. मतलब जब क्रिकेट खेलने जाते हैं तो मैच से पहले जो प्रैक्टिस करते हैं वो प्रैक्टिस उसकी जिंदगी बदल सकती है. इंजीनियरिंग में भी प्रैक्टिस ही बोलेंगे. आर्किटेक्ट जो आता है वो भी प्रैक्टिस करता है, क्योंकि प्रैक्टिस वो वही काम बार बार करता है और उसमें वो ट्रेन होता है, एक्सपर्ट हो जाता है. अब जब एक्सपर्ट हो जाता है तो फिर उसकी सलाह लोग लेने लगते हैं. तो ये बातें आपके मन में आनी चाहिए कि हम जो भी करेंगे ये कोर्स ज्वाइन करके उसमें एक्सपर्ट करेंगे. आपके किताब के साथ होनी चाहिए. आपके पिताजी कहते हैं इसलिए अगर आपको पढ़ना है तो आपका मन थोड़ा बाजू में रखना पड़ेगा, क्योंकि हम किसी और के लिए कर रहे हैं. इसमें भी एक अच्छी बात है, लेकिन मैं सब पेरेंट्स को कहूंगा कि अपने बच्चों के ऊपर अपने मन में जो बात है वही करने के लिए मत कहिए. हर पेरेंट्स ये चाहता है कि वो जो नहीं बन सका वो उसके बच्चे बन पाए तो अच्छी बात है, लेकिन हर बच्चा एक अलग इंसान होता है, उसके मन में अपने से अलग विचार होते हैं.
इससे उसके ऊपर कोई फोर्स न करते हुए, कोई जबरदस्ती न करते हुए उसके मन में जो है वही पढ़ने के लिए कहें। ये बहुत बड़ी बात है और इसके लिए भी अच्छा कलेजा चाहिए और बड़ा कलेजा चाहिए। इनकी तरफ से ये एडमिशन का प्रोसेस किया जाता है और उसमें एक ही एप्लीकेशन है, वो भरने के बाद आपको मेरिट नंबर लगाया जाता है। अपने मेरिट के हिसाब से वो हम उसमें भर सकते हैं और अपना नंबर लगने पर अपने को वो एडमिशन मिल सकती है और पूरी तरह मेरिट से मिलती है। ये सब सोचिए, इसके लिए सब इंफॉर्मेशन आपके लाइब्रेरी में हम रख रहे हैं, तो आप हफ्ते में एक बार कम से कम जाके ये सब पढ़िए। अभी से पढ़ेंगे तो 10वीं तक आपको किए जाते हैं, प्रोग्राम किए जाते हैं, वो अटेंड करें ताकि आपको पूरी जानकारी हो। और जो वेबसाइट है MSBT की वेबसाइट है www.msbte.com। ये अगर आप देखेंगे तो उसमें पूरी कॉलेज की, पॉलिटेक्निक की, पूरी ऑर्गेनाइजेशन की पूरी जानकारी है। और आपल्या सोबत आहे श्री एकनाथ गायकवाड, मेंबर ऑफ पार्लमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, दिनेश पेडियानी, सेक्रेटरी विवेकानंद एजुकेशन सोसायटी, श्री NM अंबाडीकर सर, कंट्रोलर MSBT मुंबई, श्री DP नाटे सर, प्रिंसिपल गवर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई, दादी वासवानी, इंचार्ज विवेकानंद हाई स्कूल, श्री अशोक चौहान, प्रिंसिपल मनोहर पाटिल पॉलिटेक्निक, श्री लक्ष्मण कन्नन, ट्रस्टी। सुरुवातीला सर्व मान्यवरांचे स्वागत करू। श्री एकनाथ गायकवाड
दिवसामध्ये जो रिस्पॉन्स मिळालेला आहे ते पाहिल्यानंतर निश्चितच वाटतं की MSBT आपण सुरुवात केलेली आहे. एक योग्य दिशा दाखवण्याचं काम त्या 2 दिवसामध्ये झालेलं आहे. या कार्यशाळेचा आढावा आमच्या संस्थेचे प्राचार्य विक्रांत जोशी हे घेतील. मी त्यांना विनंती करतो की या 2 दिवसीय कार्यशाळेचा जो आढावा आहे तो त्यांनी सादर करावा. ते विक्रांत जोशी. Which college and select which course? And in most of the cases, parents and students they are aware with some minimum available courses, but that is not the case. The aim of this career fair on B was to make aware students and parents about the various courses available in the technical wing under the Higher and Technical Education Department, Maharashtra Government. I would like to thank and congratulate MSBT to take up the issue, not only to take up the issue, but bring the solution at your doorstep. Career Fair on B, a 2-day program was inaugurated on 18th June at 10 o'clock at Dharavi Rasanta Ravidas Hall by Shri Krupashankar Singh, MLA, in presence of Shri Eknath Gaikwad, he is a member of Parliament from Telugu constituency. Srimati Varshatai Gaikwad, Higher and Technical Education Minister in Government of Maharashtra. In 2-day journey, this career fair on B has visited various venues, around 5 venues, and where students from 21 different schools has attended the program and got the counseling from the career fair on B. 2-day program was organized in very short span of time, but today it is getting over with a grand success. This success is a team effort of Higher and Technical Education Department, MSBT, VES Polytechnic and Manohar Phalke Memorial Polytechnic. Principal and teaching faculty, supporting staff of both the institute. I extend a sincere thanks to MSBT for showing the trust and confidence in VES Polytechnic and Manohar Memorial Polytechnic for organizing this event. Thank you. Now I request Sri Mahesh Tejwani sir, President, Vivekananda Education Society, to speak about. It's great that organizers have organized career fair on beats. हमारे ज़माने में तो career options बहुत कम हुआ करते थे, but now things are changing, times are changing, so it's great that this opportunity, this knowledge is being provided to the students to decide about the future. Indian students are the wealth of the nation. Indian students are being talked about all over the world. Recently, even US President Obama, in his various speeches, is asking his children in America कि बच्चे पढ़ाई करो, देखो भारत के बच्चे कैसे पढ़ाई करते हैं, नहीं तो हम पीछे रह जाएंगे और भारत आगे निकल जाएगा. So that is the power of Indian students. You are the future of the nation, and it is being predicted that by 2050, India will become. The graduates throughout this session, Secretary Vivekananda Education Society, Dinesh Sarian sir. Respected Shri Eknath Gaikwad ji, our President Shri Rajesh Behani, my colleague President Shri Mahesh Tejwani, our Principal of the Institute, Mrs. Gole, Shri Joshi ji, who has been pillar to organize this two-day program, and has been Shri Chavan ji, Dadi Vasani madam, खोलून दे ना भाऊ. नाटे सर, अंगारे सर, मुले सर, श्री प्रसाद, नवले सर, महाजन सर और मेरे प्यारे बच्चों. Today I am very much proud and privileged उघड ना ते that Maharashtra